ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये निधन झालं। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घ आजारानं त्रस्त होते। बाबा आढाव यांच्या निधनामुळे मजदूर वर्गाला म्हणजेच मजुरांना, कामगारांना एकत्र करणारा आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा एक लढवय्या नेता हरपला आहे। मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। हे अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीमध्ये होतील। तत्पूर्वी हमाल भवन इथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। त्यांची किडनी फेल झाली आणि त्यानंतर आज 8 डिसेंबरला रात्री 8:25 त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं। या देशातल्या ज्येष्ठ समाजसेवकाचं डॉक्टर बाबा आढाव यांचं पार्थिव उद्या सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या सगळ्या चळवळीचं केंद्र राहिलेलं आणि इतरही परिवर्तनवादी चळवळीचं केंद्र राहिलेल्या हमाल भवन मार्केट यार्ड पुणे येथे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाबांचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे। त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी समर्पित केलं। श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणं, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारासाठी लढणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांनी हजारो लोकांच्या बरोबर सातत्याने काम करून अगदी तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होते। मी विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता, स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आणि पुण्यातली एक कार्यकर्ती या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते।